ह्यांना भेडवून सगळे ह्यांच्या पक्षात, सगळे भारतातले भ्रष्टाचारी भाजपात, आणि हे निघालेत भारत मुक्त करायला, भ्रष्टाचार मुक्त. म्हणजे हे लबाड आहेत. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नसते. आता जिल्ह्यामध्ये अशी अवस्था यांची भाजपवाल्याची, परभणीच्या महानगरपालिकेमध्ये मैदानात आले, जवाहर रणसिंग फुंकले असा गर्दा करायला, आमची महापालिका येणार, अशी जिंकणार, तशी जिंकणार, मताला 5,000, 7,000, 10,000, शेवटी शेवटी 15,000 एका मताला. बरं का, तुम्ही आश्चर्यचकित होताल. 15,000 एका मताला देऊन सुद्धा परभणीच्या 72 मतदारांनी ह्यांचा माल बी हाणला आणि मशालीला मतदान बी हाणलं. मित्रांनो लक्षात ठेवा, शेवटी लोकांनी एकदा ठरविले का भल्या भल्याची उतरी येते ही झाड की पत्ती आहे. आता जिल्हा परिषदेला आपली झाकली मूठ 1.25 लाखाची इज्जत वाचावी म्हणून त्यांनी काय केलं, ह्यांना माणसंच भेटणार, पैसे असून माणसं भेटणार. भाजपचं काय होतं, काय भाजप बिजप, अरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढली, आणि तीच भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या पतनानंतर, बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ती शिवसेना संपवायच्या मागे लागली. ही या देशाची, ही भारतीय सुसंस्कृत भारती, ही भारतीय जनता पार्टी संस्कृत आहे काही, संस्कारित भारतीय जनता पार्टी काही. अरे ही तर व्यावसायिक भारतीय जनता पार्टी आहे. ती होती अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळातली भारतीय जनता पार्टी, ती वैचारिक होती. मला सार्थ अभिमान आहे अटल बिहारी वाजपेयी साहेबांवर. जेव्हा त्यांच्यावर लोकसभेमध्ये अविश्वास आला, एका मतामुळं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कोण्या एखाद्या खासदाराला उचलून आणू शकले असते. देशाचा पंतप्रधान आहे, एका मतानं त्यांनी खुर्ची सोडली, एका मतासाठी, पण लाचारी नाही पत्करली. हे तो कोणालाही उचललेत की आण ये पक्षात, तिकीट नाही, काय नाही, पैसे नाही, काय नाही. आता गंगाखेड मध्ये भाजपवाल्याला उमेदवार नाही, आणि जिल्ह्यामध्ये आपली सगळी वातात आहे, पात्रीत आहे का काही त्याचं, सोनपेठ मध्ये आहे का काही, मानतात आहे का काही, परभणीत आहे का काही, कुठंच काही नाही. मग आपली आबरू झाकायसाठी त्यांनी गेले गंगाखेड मध्ये, पालकमंत्री आमच्या गेल्या गंगाखेडला, आणि आपल्या पक्षाचे त्या ठिकाणी 17 जागा आहेत गंगाखेड विधानसभेत. तिथं अपक्ष आमदार आहे आटोवाला, त्याच्या घरी जाऊन गेल्या, त्याला म्हणल्या हे 17 जिल्हा परिषदेचे तिकीट, हे 34 गणाचे तिकीट, माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. किती वाईट अवस्था आहे का नाही. म्हणजे एवढी लाचारी कोणासाठी. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मेन लोक कापले, त्यानं त्याचे माणसं दिले. ते म्हणले बाबा मशाल द्या आम्हाला. मी म्हणले घ्या खुशाल, कोणी आले आपल्याकडे तर त्याचा सन्मान करायचा आपलं काम आहे. आम्ही तर म्हणलं नाही त्याला ये आमच्या पक्षात. भाजपाला रोज उठलं की, आणि ते गबरे आहे रोज आओ हमारे पार्टी में, आओ हमारे पार्टी में. अरे तू बोलतो किती, तू आहेस कोण, ईडीतून आणखीन बाहेर निघाला नाहीस तू, भल्या माणसा तू एवढी कशाला गडबड करतो. त्या कासापुरीमध्ये आमचाच माणूस तुला 1 कोटी देतो, आमचं बी एवढं गेलं, 1 कोटी ढेकळ देते, 1 कोटी. त्या ताडबोरगाव मध्ये बी हे बघा, ह्या भाजपवाल्याजवळ, राष्ट्रवादीवाल्याजवळ कोणतेच माणसं नाहीत, आपलेच माणसं काहीतरी आमिषे दाखवून तिकडे घेतलेत, आणि त्याच्या जोरावर ह्यांचे पक्ष चाललेत. भाजपजवळ तरी कोण आहे निष्ठावान भाजपचं सांगा बरं. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आयुष्य घातलेले, बोर्डीकर काँग्रेसवासी, वरपुडकर काँग्रेस है काय. आणि आता हे काय करलेत, भाजप वाढवायसाठी काय करलेत, घरातलेच लेकरं लढवलेत. सगळे पुढारी बाप आपले आपले लेकरं निवडून आणण्यामध्येच बेजार आहेत. वरपुडकाच्या घरात 4 उभेत बघा. आता हे विटेकरला काय गरज आहे का, 2-2 उभे केलेत, 2 भाऊ 2 सर्कलला, एक लिंब्यात आणि दुसरा शेळगावात. ह्यांचे कैलासवासी उत्तमरावजी विटेकर दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आईसाहेब अध्यक्ष होत्या, हे महाभाग अध्यक्ष होतेच, ह्यांची मार्केट कमिटीचे सभापती बी, बँकेला डायरेक्टर बी हेच. आता आमदार झाले तरी ह्यांना आणखीन मोह आवरत ना. काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाऊजाई होतीच, आता 2 भाऊ आहेतच. कशासाठी, म्हणजे जिल्हा परिषद मध्ये मोठा खजाना आहे, आमच्या लोकांना कळलाच नाही. आम्ही आपलं चलू दे इकडेच, पंचायत समिती, गिंचायत समिती, ग्रामपंचायत ह्याच्यातच खुश. आम्ही मैदानात आलो की ह्यांचे पोट दुखायला सुरू झाले. वरपुडकरचे घरचे 4 म्हणलं ना तुम्हाला, नगरपालिकेला 2 होते ना, आता इथं 4, आणि एक सून तिकडे दिलेली लेख
झरीतून उभी पुन्हा ती झरीकराची सून म्हणून आमच्याकडून उभी. आता काय म्हणायचं त्याला. 5-5 उभे बोर्डीकरच्या घरात. असंच 3 बँकेला, 4ही बँकेचे डायरेक्टर त्यांच्या घरात. एक पडलं 3 आले. मार्केटचा सभापती अंकल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भातचे 2 नगरपालिकेला, 2 जिल्हा परिषदला. काय लावलंय का? काही सोडायची तयारी नाही तुमची. सगळं वरबडून हाणायचंय. खरडण बी सोडी ना ती. शेतकरी काय करते, सगळं भुईमुगाचा काय काढल्यानंतर ते सर्वा नेमते ना, उकरून उकरून जमिनी खायच्या. काही भेटलेल्या शेंगा अर्ध्यामध्ये बाबा, नाही तर तूच घेऊन जाय सगळ्या. हे त्याला बी देईनात, आणून सगळं आम्हालाच दे म्हणण्यात बरबडून हाणाले. किती वाईट अवस्था ह्या जिल्ह्याची. इकडे बाबाजानी खासाब आमचे आमदार, काय गडी हे बहादर. पोरग उभं केलं नगरपालिकेला, हारलं. आता पोरग नीट हारल्यावर तरी गप्प बसाव की नाही. 17 वर्ष आमदार राहिल्या गडी, 2दा विधान परिषदेवर, 1दा विधानसभेत. म्हणजे विधान परिषदेची टर्म ही 6-6 वर्षाची असते डॉक्टर साहेब, आणि विधानसभेची टर्म 5 वर्षाची. म्हणजे 12 आणि 5 17. तरी ह्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलेच. नगरपालिकेला स्वीकृत सदस्य व्हावं का ह्यानं? आमदार 17 वर्ष राहिलेल्या माणसानं नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य व्हावं का? चुल्लूभर पाण्यामध्ये डुबून मरावं यांनी. अरे एखाद्या गरीबाच्या लेकराला बसू की भल्या माणसा आयुष्यभर तुझं नाव घेईल, पण दानात लागत्या त्याला. ह्यांच्या दानात नाही. तू शांत राह. तू बोलतो का? तर ही सगळी परिस्थिती अशी आहे या राजकारण्याची. ते तिकडे राठोड 25 वर्ष नगरपालिका चालवले अध्यक्ष म्हणून, पुन्हा स्वीकार सदस्य झाले. इकडे सेलूला बोराडे 25 वर्ष ह्यांची. म्हणजे ह्यांची हे दालनं, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ह्या लोकांचे खायचे कुरण झालेत. आणि ह्यांना ते सोडा वाटणा झाले. एवढा मोह त्याच्या प्रती झालेला आहे की ती सोडा वाटणा. म्हणून स्वीकार सदस्य का होईना, पण पाहिजेच. एवढी लाचारी मी आयुष्यात कधी बघितली नाही. मी लढतोय सामान्य माणसासाठी. मी बी खासदार आहे, माझी 5वी टर्म आहे, पण माझ्या घरातलं कोणी उभं नाही. मी लढतोय डॉक्टरसाठी, आमच्या भगिनीसाठी, मुंजाभाऊसाठी. प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते उभे आहेत. पैसेवाले नाहीत, फक्त एवढं दुःख आहे आमचं. ह्यांची 12 महिने सत्ता आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. एकदा जर का मला ह्या 25 वर्षामध्ये कधी 5 वर्षाची बी सत्ता फुल पेज मिळाली असती ना, ह्या सगळ्याला जर घाम फोडला नसता ना, तर मला बी बंडू जाधव नाही म्हणायचं. पण आमचं दुर्भाग्य की आम्हाला कधी सत्ता मिळाली नाही. पण आम्ही लढतोय की तुमच्या ताकदीवर, तुमच्या बळावर. हे बळ कोणाजवळ नाही, हे पैशाने विकत मिळू शकत नाही डॉक्टर. हे बळ कमवायला लय ताकद लागते, त्याला लय इच्छाशक्ती लागते, आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे मित्रांनो, 7 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान, मतदान करायचं आपल्याला. आणि हे दान सत्पात्री गेलं पाहिजे. मी या मताचा आहे. आम्ही फक्त ऐकलंय की महाभारतामध्ये दानशूर कर्णानं कवच कुंडल दान केली होती. त्याला माहित होतं हे कवच कुंडल देणं म्हणजे आपला प्राण देणं. कवच कुंडल आहे तोपर्यंत त्यांना मरण नव्हतं, हे वरदान होतं. ज्या दिवशी ह्याचे कवच कुंडल गेले त्या दिवशी तो आपल्या समान मृत्यूला पात्र ठरला. एवढं माहित असताना सुद्धा कर्णांनी कवच कुंडल दान केली. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, ज्या संविधानातून आम्हाला एक लोकशाही मधलं मतदान करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे, ते दान सुद्धा, मतदान देताना सुद्धा आम्हाला वाटते कोणी येते का? शेवटच्या 2 दिवसात 1000-500 देते का? एकाचे घेतले तर दुसरं कुठे बघत बसते, दुसरं गेलं तर तिसरं कोण्या वाटाने यायले का? येशीला जाऊन बसते तिकडं. गाडी आली की आला 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 आला, इकडे एकडा उकळ्यात फुटत्यात लगे. आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये 8-10 दिवस जत्रा असते. जत्रेमध्ये सगळे हौशे नवशे गौशे सगळेच असतात. मग एक चपटीन 2 बोट्यामध्येच खुश आमचे लोक सगळे. कुठे बी बघा धाब्यावर बोकडं तरी कापलेत, कोंबडे तरी कापलेत. अरे एवढी दयनीय अवस्था ह्या राजकारणाची. भले माणसं हो, ह्या पुढाऱ्यांनी केले. कधीतरी जनाची नाही मनाची ठेवा रे. ह्यांचं खा रे, पैसे बी घ्या रे, पण ह्यांची ठोका रे उद्या. होय माल हाना. आता बघा मायबापाच्या इंदाने सांगा तुम्ही सगळेजण, सगळ्यांनी इमानदारीने हात वरी करा एकदा. तुम्हाला मायबापा शपथ तुमच्या.
तुम्हाला जर मी म्हणलो माल घेऊ नका, तुम्ही म्हणता हे बी देईना आम्हाला दुसऱ्याचा बी घेऊ देईना, म्हणतान का नाही म्हणतान? म्हणतान का नाही म्हणतान? पण माझं म्हणणं आहे ह्यांचा माल बी घ्या, का हे काय कुठं बराशी खांद्याला गेले नव्हते तुम्हाला पैसे आणून द्यायला? त्यामुळे हे माल आपलाच है. चोरों के घर चोरी है, उसको चोरी नहीं कहते, उसको हुशारी कहते. त्यामुळे लुटारीचा माल लुटायला काही हरकत नाही. ह्यांचा माल घ्यायचा, पण मतदान मात्र मशालीलाच करायचं हे लक्षात ठेवा. डॉक्टर सारखा माणूस राजकारणामध्ये आलाय, डॉक्टरीनबाई राजकारणात आल्यात, काहीतरी आपल्या भागाचं चांगलं होईल हे लक्षात ठेवा. आता काही लोक असा प्रचार करते डॉक्टर मुंबईला राहते. अरे कुठे जरी घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. मी परभणीमध्ये एक दवाखान्याची इमारत उभी केली आहे स्टेशन रोडला. त्या दवाखान्याचं उद्घाटन पाडव्यानंतर होणार आहे. डॉक्टर साहेब तिथं दवाखाना टाकणार आहेत आणि मी त्यांना जागा देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करा. डॉक्टर कुठे जरी गेला तरी मी खासदार इथं आहे, तुम्ही त्याची काळजी करायची नाही. मुंजा भाऊ इथं आहे, रवी सर इथं आहेत, आम्ही सगळे इथं आहेत ना. डॉक्टरची जिम्मेदारी आमची आहे. डॉक्टर कडून एक जरी चूक झाली तर समजायचं आम्ही शेण खाल्लंय. तुम्हाला जर आमच्यावर विश्वास असेल तर आपण मशालीचं बटन दाबायचं.